टू माय चॅनल. तर आज वार आहे मंगळवार आणि कालचा जो ब्लॉग होता तुमच्यासोबत शेअर केला मी की आम्ही डेटवरती गेलो होतो. सो तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सकाळी नाश्त्यामध्ये ना आज मस्त अशा पुऱ्या बनवल्या होत्या आणि सगळ्यांचा घरी ना फेवरेट नाश्ता आहे चहा आणि पुरी. मी जास्त काही खाल्ल्या नाही कारण सध्या माझं थोडंसं हेल्थ कॉन्शियस पण मी आहे आणि सध्या डाएटवरती सुद्धा आहे थोड्याफार प्रमाणात, त्यामुळे ते काही मी खाल्लं नाही. बरं, आता लोलूला स्कूलला सोडून आलेली आहे मी आणि आता मी जेवण घेतलेलं आहे. म्हटलं जेवण करून घेते कारण मला ना थोडा ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो आहे, गॅसेसचा वगैरे, त्यामुळे ना जेवण जे आहे ते मी वेळेवर करते. तर त्याच्यासाठी मग मी आता जेवायला घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला जे इयरिंग्स दाखवले ना तर ते मी आज वेअर केलेले आहेत. मला कसे वाटतात नक्की सांगा. अशी गोष्ट की संध्याकाळी मला प्रज्ञाचे जे कपडे आणले होते आम्ही बड्डेसाठी तर ते चेंज करायला जायचं आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच संध्याकाळी गेल्यावरती. आणि उद्या प्रज्ञेचा बड्डे आहे, सो 12 वाजता काय करायचं हा पण थोडासा मी विचार करते. बघू आता काय मला सुचतंय. कारण काय आहे ना उद्या बाळाची 5वी आहे, सो आम्हाला तिकडे जायचं आहे संध्याकाळी. संध्याकाळी म्हणण्यापेक्षा दुपारीच जायचं आहे आणि थोडीफार तयारी आहे. आणि त्यानंतर सकाळी मला लोलोच्या स्कूलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर स्पेशल आमंत्रण आहे, तर तिकडेसुद्धा जायचं आहे. म्हणजे उद्याचा दिवसही खूप जास्त बिझी जाणार आहे. सगळं शेअर करेनच तुमच्यासोबत जेवढं शक्य होईल तेवढं. तर त्याच्यामुळे मग उद्या मला थोडंफार टाईम पण कमी आहे आणि प्रज्ञाचा बड्डे कसा सेलिब्रेट करायचा हाही प्रश्न आहे. त्यामुळे मग थोडीफार तयारी जी काय ना आज मी करणार आहे, तर सगळं शेअर करेन तुमच्यासोबत. तर चला आता आधी जेवण करून घेते आणि जेवणात मी काय घेते सध्या ना ते तुम्हाला दाखवते. तर बघा जेवणात ना सध्या माझं भाजी, डाळ किंवा कढी आणि भाकरी वगैरे. आता ही भाकरी सकाळी लवकर बनवलेली अर्ली मॉर्निंग आणि तीसुद्धा शेवटची भाकरी होती, त्याच्यामुळे ती थोडी कडक झाली आहे. म्हणजे मुलांसाठी मी पुऱ्या बनवल्या होत्या आणि माझ्यासाठी ही एक भाकरी बनवलेली. सो ही आता जेवून घेते, मी खाऊन घेते. भात वगैरे थोडं अवॉइड करते, तसं पण मला भात जास्त आवडतच नाही, त्यामुळे ते मी कमी प्रमाणातच घेते. तर आता जेवते आणि मग बाकीचं शेअर करते. जेवण झाल्यावर सगळी घरातली कामं जी आहेत ती लवकर आवरायला घेतली कारण प्रज्ञाचे जे कपडे त्याला टाईट झाले होते तर ते आज चेंज करायला जायचं होतं आणि त्यासाठीच मग म्हटलं चला सगळं आवरून घेते. आणि कुठेही बाहेर जायचं असेल ना तर शक्य असेल तेवढं घरातली कामं आवरून जाते, कारण बाहेरून एकदा आपण आलो ना की खरंच आपली इच्छा होत नाही काहीच काम करण्याची. आणि कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल की मी आणि माझे मिस्टर म्हणजे आम्ही दोघंही डेटवरती गेलो होतो असं मी म्हटलं. म्हणजे कसं असतं ना की आपल्या आयुष्यामध्ये ना जितका आपल्याला वेळ मिळेल ना तो आनंदात घालवायचा, हीच फक्त माझ्या लाईफची पॉलिसी आहे आणि मी तसंच करत असते. मी कधीच विचार करत नाही की हे कधी करू ते कधी करू. जसा वेळ मिळेल जसं मिळेल तसं ते एन्जॉय करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि खरं तर ना आयुष्यात ना ह्या गोष्टी आपल्या पाहिजे आणि हे सगळं पाहिजेच आपल्या आयुष्यामध्ये. कारण ना हे सगळं नसेल ना तर आपलं आयुष्य जे आहे ना तर ते खूप बोरिंग वाटेल आपल्यालासुद्धा. एकच सगळ्या गोष्टी नेहमी नेहमी आपण करणं कधी कधी कंटाळवाणी वाटतं. त्यामुळे ना ह्या वेगवेगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दिवशी जे मी एन्जॉय केलं तर ते खरंच खूप छान होतं. मज्जा आली. आणि असं नाही की पहिल्यांदा आम्ही असं काही गेलो होतो, बऱ्याचदा गेलेलो आहोत, पण इतकासा वेळ नसतो म्हणजे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा. तर उद्या प्रज्ञेचा बर्थडे आहे आणि 12 वाजायला जस्ट फक्त 5 मिनिट्स आहेत. आणि काय झालं आम्ही बाहेर गेलो होतो मगाशी, तर त्याची पेस्ट्री कट करायची होती त्याला, तर पेस्ट्री त्याची आणायची आम्ही विसरलो आणि त्यामुळे थोडासा रुसून बसलेला आहे. त्याचं म्हणणं की आता 12 वाजता पेस्ट्री कट करायची. तर मग हे पण बोलत होते की उद्या आपण जाऊ बाहेर तेव्हाच मग कट करू, कारण आम्हाला त्याचे कपडे चेंज करायला जायचं होतं पण ते पॉसिबल झालं नाही. सो मॉर्निंगला ते चेंज करायला जाणार आहोत, तर तेव्हाच म्हटलं कट करूया, पण तो काही ऐकत नाही म्हणजे रुसला येतो. सो हे गेलेले आहेत रवानीजमध्ये केक आणण्यासाठी, म्हणजे पेस्ट्री आणण्यासाठी खरं तर, कारण मोठा केक आणून मग तो संपतही नाही, तसंच फ्रीजमध्ये पडून राहतो. सो आता बघूया तो पेस्ट्री ती आणल्यानंतर त्याच्या फेसची रिॲक्शन काय असेल तुमच्यासोबत शेअर करेनच. तर चला, तर लेट्स सी त्याचं काय एक्सप्रेशन असणार आहे ते. इतना सा पार्ट 169 रुपीस माइनस हो गया पूरा लगा, बट वो मेरे का टेस्ट थोड़ा ज्यादा कॉल कर रहा सॉरी बाबा पूरा अफ्रीका तू क्या रहा Yeah. My birthday.
फोटो तरी काढ एक. ह्याचा फोटोच नाही बाबा काढला. मूवी माझ्याकडे काढलं अगं इथून काढ नावाची. त्याचा बर्थडे तर कोणाला लक्षात नाही वाटते. पण birthday बघूचं गेल्या वर्षी पण माझ्या लक्षात नव्हतं बर्थडे. इथून काढ इथून नावाची. ह्याचा बर्थडे म्हणजे ह्याच्या डोक्यात काय कनेक्शन असतं गिफ्ट. हे कनेक्शन असतं. बडीला बोलवलं काय बोलतो ते बर्थडे. बडीला बोलवलं. माझा बर्थडे बोलतो. नाही 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 जागी असतं. शौर्य गप्पा ए तुझा शौर्य नव्हते. तू बाजू दादाचा बर्थडे दादाच्या फ्रेंडला बोलवायचं. इकडे आता पण लागे ना तोंडाला. म्हणजे तू त्याच्या फ्रेंडला मी माझ्या फ्रेंडला बोलवतो. तू झोपला असेल रे. येतोय येतोय आता आम्ही त्याला गेल्या वर्षी समजवलं होतं की आता तू मोठा झाला आहेस, सो तुझे बर्थडे वगैरे आता आपण सेलिब्रेट नको करूया, त्याऐवजी आपण दुसरं काहीतरी करूया. पण मुलांचा ना हट्ट असतो या सगळ्या गोष्टींसाठी आणि यासाठी खरं तर ना आपणच जबाबदार असतो. कारण लहानपणापासून आपण त्यांना हे सगळं दाखवतो आणि नंतर मग त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी हे न करावं, दुसरं काहीतरी करावं. तर तसंच झालेलं. कधी कधी असं वाटतं की मुलांच्या बाबतीत काही निर्णय ना आपले नक्कीच चुकतात. तर त्यासाठीच मला असं वाटलं की नको, पण मग त्याचं मन नाराज नको म्हणून मग शेवटी जाऊन आम्ही तो केक जो आहे तो घेऊन आलो. खरं तर आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की उद्या कट करू वगैरे, पण तो काही ऐकायला तयार नाही आणि मला वाटलं की बड्डेच्या दिवशी त्याचं मन नाराज नको व्हायला. त्यामुळे मग फायनली आम्ही जाऊन तो केक घेऊन आले हे आणि तो कट केला. आणि तुम्ही त्याचा आनंद जो तो पाहिलाच असाल की फेसवर त्याच्या किती छान एक्सप्रेशन आले. कारण तो थोडासा नाराज झाला होता आणि त्यानंतर अचानक केक बघून खरंच खूप खुश झाला. कारण पेस्ट्री आणण्यासाठी गेले होते आणि केक घेऊन आले होते. आता पुढे व्लॉगमध्ये तुम्ही पाहालच की अजून काय काय त्यांनी केलं. खूप मजा केली खरं तर. आपण म्हणतो ना की असं नाही करायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, पण कधी कधी ना ओघामध्ये बऱ्याच गोष्टी घडून जातात आणि ती मुलं एन्जॉय करतात, आपणही एन्जॉय करतो. आणि खरं तर सांगू, फॅमिली टाईम एन्जॉय करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आजच्या जगामध्ये. कारण लाईफ इतकं फास्ट फॉरवर्ड झालेलं आहे ना की एकमेकासाठी वेळच नाही आहे किंवा ना एकमेकामध्ये कन्व्हर्सेशन जितकं पाहिजे तितकं होत नाही आहे. त्यामुळे ना सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ना आपल्याला आनंद देतात, एकमेकांसोबत टाईम स्पेंड करण्याचा वेळ देतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण नक्कीच केल्या पाहिजेत. तर इथे प्रज्ञाचा जो फ्रेंड आहे शेजारी म्हणजे आमच्या राहणारा, तर तो येत होता. त्यासाठी आम्ही इथे वेट करत होतो. कारण 12 वाजून गेले होते, केक कट करायचं होतं आणि ते जागे असतात त्याच्यामुळे त्याला आवाज दिला तर तो जागाच होता. म्हटलं चल तू पण ये, आपण सोबत केक जो आहे तो कट करूया. कारण त्याला असं होतं त्याच्या फ्रेंडसोबत बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. पण उद्या आम्हाला आता बाळाची 5वी असल्यामुळे बड्डे सेलिब्रेट करायला मिळतो आहे की नाही मिळतो आहे हे काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला सगळे नाहीत पण एखादा फ्रेंड तर तुझ्यासोबत केक कट करायला असावा अशी आमची इच्छा होती आणि त्याची इच्छा होती. तर इथे आमचे खूप सारे जोक्स चाललेले, काय काय वगैरे आम्ही एकमेकाला सांगत होतो, बोलत होतो. सगळ्यांनाच झोपा आल्या होत्या, पण आता ह्याचा केक कट करायचा होता म्हणून थांबलो होतो आम्ही. तर आता तो त्याचा फ्रेंड आला की लगेच आम्ही जो केक आहे तो कट करून घेऊ आणि आजचा जो हा व्लॉग असणार आहे ना पुढे उद्यापर्यंत कंटिन्यू करणार आहे. कारण उद्या सकाळी आम्ही काय करतो हे मलाही खरंच आयडिया नाही. फक्त कपडे चेंज करायला वगैरे त्याचे जायचे इतकंच फक्त आमचं ठरलेलं आहे. आणि आता काय मंदिरात वगैरे किंवा अभिषेकला वगैरे यावर्षी जायचं नाही आहे. कारण बाळ झाल्यामुळे आमच्याकडे घरी सुवेर आहे, त्यामुळे हे शक्य नाही आहे. 2, 3. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pragnesh. Happy birthday to you. Happy birthday to you. हे माझे शिंपलं बरोबर त्याला. इले आता काकाला भराव. अरे बा एक बाईट थोडं काकाला भराव छोटंसं. हे ओढ नाही कोण ओढ नाही काकाला भराव. बडीला भराव. बडी आप स्टिक
आता केक कट केल्यानंतर यांचं सगळ्यांचं तिघांचंही असं होतं की आम्हाला केक खायचं. तर म्हटलं चला आम्ही थोडं जे आहे ते एक साईड काढून घेतो, म्हणजे एक छोटंसं पीस जे आहे ते काढून घेतो आणि मग तुम्ही तिघं तुटून पडा. कारण मला असं वाटत होतं की पेस्ट्री पण संपणार आहे, पण हल्ली आता मुलं खातात आणि त्यांना आवडतंही. त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्ही तिघांनी जो आहे तो बाकीचा केक संपवा, फक्त आम्हाला थोडा एक पीस द्या. कारण मग तो संपवायला सुरुवात केली की मग तो एक पीससुद्धा आम्हाला मिळणार नव्हता आणि आम्हाला टेस्ट करायचा होता खरं तर. आणि हा ना केक जो होता एमर्जन्सीमध्ये आणला होता, यामध्ये क्रीम खूप होती, व्हिप क्रीम. त्यामुळे मला तो फार काही आवडला नाही. मला व्हिप क्रीम जास्त असलेला केक अजिबात आवडत नाही. आणि इथे बघा प्रज्ञेचं ना ह्यांना भरवायचं पण तो विसरून गेला होता. मुलांची एक्साइटमेंट ना एक वेगळ्याच लेवलला असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ते विसरून जातात. त्याच्यामुळे म्हटलं चला आता जो आपला बर्थडे सेलिब्रेशनचं जे आहे ते आता इथे थांबूया आणि आजचा व्लॉग जो आहे तो उद्या कंटिन्यू करूया. तर सकाळी मस्त रेडी झालो आम्ही आणि प्रज्ञेश आणि माझं टी शर्ट ना सेम कलरचं होतं, मॅचिंग. आणि इथे ना तो आता रुसला आहे, कारण त्याचं असं होतं की त्याचं म्हणणं होतं की आज आपण अजून बड्डे सेलिब्रेट वगैरे दुपारी करूया आणि फ्रेंडसोबत पार्टी वगैरे मला करायची आहे वगैरे सगळं. पण त्याला मी समजत होते की तुझे एकतर कपडे चेंज करायला आपल्याला जायचं आहे, त्यानंतर मग आपल्याला बाळाच्या 5वीसाठी जायचं आहे. सो त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर आता दुपारपर्यंत तुला जे काही करायचं आहे, खायचं प्यायचं सगळं जे काही करायचं आहे ते करून घे आणि मग संध्याकाळी आपण बाळाच्या 5वीला जाऊ, असं त्याला मी सांगत होते. आणि तुला जर बड्डे सेलिब्रेट करायचा तर तो आपण उद्या करू असं मी त्याला सांगत होते, समजावत होते. पण त्याचा तेच रुसारुस चाललेली आणि इथे त्याला मी सांगत होते ॲटलीस्ट एक स्माईल तरी कर. तेव्हा त्याने ती स्माईल केली. आणि मुलांचं ना असंच असतं बघा, जशी मोठी व्हायला लागतात ना मुलं, त्यांच्या ना खरंच स्वभावामध्ये फरक पडायला लागतो, तुम्हालाही जाणवेल. 15-16 जा कुठे आहे तू? हे बघ सगळ्यात आधी आम्ही पॅन्टलूनमध्ये त्याचे कपडे चेंज करायला आलो, कारण का पॅन्टलूनमधले कपडे जास्त होते आणि हे त्याला शर्ट ना काल मी घेतलं होतं सेम, म्हणजे काहीच फरक नाही, सेम होतं, फक्त साईज छोटी होती आणि त्याला हे खरंच खूप आवडलं होतं. त्यामुळे त्याचं असं होतं की यामध्येच मला साईज मोठी घे, कारण मला हे शर्ट खूप आवडले. लहानपणीनं प्रज्ञेने अशा प्रकारचे कपडे खूप वापरले, त्याला खूप आवडतात अशा प्रकारचे कपडे. त्यानंतर इथे बिलिंग काउंटरचे इथे किती नखरे चाललेत बघा, कारण त्यांनी जे ना 1-2 टी शर्ट ट्राय केले होते आणि त्याला ते घ्यायचे होते. मी त्याला सांगत होते ऑलरेडी तुझे काल कपडे घेतले तर आज नको, पण तो काय ऐकत नव्हता आणि त्याला असं वाटत होतं की मी ते टी शर्ट त्याचे काढून ठेवेन शॉपिंग बॅगमधून, म्हणून तो तिथे उभा होता माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी. त्यानंतर मग आलो मॅक्समध्ये, तिथेसुद्धा ते कपडे चेंज करून घेतले आणि इथे फक्त लोलोला काही घेऊन दिलं नाही. पण प्रज्ञेच्या आणि लोलोचे ना खूप इथे ना नखरे चालले होते, कारण त्यांना ना इथले गेम्स हवे होते आणि त्यासाठी ही रडारड चालली होती.